मुलांना आता आपण पाहणार आहोत, आपण पाठाचं स्पष्टीकरण आणि चित्राच्या माध्यमातून आपण व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. पदार्थाची जी अवस्था आहे, जस पदार्थाच्या सभोवतालच्या अवस्था आणि गुणधर्म आपण याचा काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. आता या पाठाच्या माध्यमातून आपण घेतलेले काही प्रश्न आहेत, सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर याच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारलेले, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत त्याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. प्रथम आपण पाहणार आहोत की सराव आपण घेणार आहोत, की सरावाच्या माध्यमातून की तुम्हाला एक सराव म्हणजे एक प्रॅक्टिस होण्याकरता कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. आपला जो पहिला प्रश्न असणार आहे आपण दोन्ही समजून घेणार आहेत आणि ते आपण समजल्यानंतर मी तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देखील दोन्ही पर्याय वाचून दाखवणार आहेत. त्यापैकी योग्य उत्तर कोणतं आहे ते देखील आपण पाहणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. सर्वांच्या पद्धतीत आपला जो पहिला प्रश्न आहे आपण वाचणार आहोत. डॅश पदार्थ सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्याचा ढीग तयार होतो. की काय त्यांनी विचारलं आहे की डॅश पदार्थ की कोणता पदार्थ म्हणजे आपल्या ज्या पदार्थाची ज्या अवस्था आहे तो कोणत्यामध्ये कोणता पदार्थ जर सपाट पृष्ठभाग म्हणजे जमिनीवर आपण टाकल्यास ओतल्यास त्याचा ढीग तयार होतो. मग तुम्हाला दोन ऑप्शन आहे, दोन पर्याय आहे. स्थायू पदार्थ आहे का द्रवरूप पदार्थ आहे. या दोनपैकी कोणता पदार्थ हा जर आपण जमिनीवर टाकला किंवा सपाट पृष्ठभागावर जर टाकला तर त्याचा ढीग तयार होतो, त्याची रास तयार होण्यास मदत होते. त्याचे योग्य उत्तर काय असणार आहे तर द्रव पदार्थ. द्रवमध्ये काय येतो मुलांना की ज्यूस आहे किंवा पाणी आहे, रॉकेल आहे, तेल आहे. जर तो आपण जमिनीवर ओतला तर त्याचा ढीग तयार होऊ शकतो का तर नाही. तुम्ही जसं पाणी ओताल ते काय होणार आहे सपाट जमीन पृष्ठभागाला ते चिटकून ते काय होणार आहे वाहतं होणार आहे. म्हणजेच आपण जो पदार्थाचा गुणधर्म शिकला आहोत काय आहे द्रवरूपाचा जो प्रवाहितासारखा तो वाहत जाणार आहे. जिथे त्याचा प्रवाह असणार आहे त्या दिशेने ते वाहणार आहे. त्याच्यामुळे जे आपलं हे आन्सर आहे हे काय आहे चूक आहे, हे योग्य उत्तर नाही आहे. तर आपलं योग्य उत्तर आहे स्थायू पदार्थ जर सपाट पृष्ठभागावर ओतलास तर त्याचा काय होत आहे त्याचा ढीग तयार होत आहे, म्हणजे त्याचा रास तयार होत आहे. जसं आपण पाहिलं गहू आहे, ज्वारी आहे, तांदूळ आहे, बाजरी आहे. आपण जर पोतं ओतलं तर त्याचं काय होणार आहे ढीग तयार होण्यास मदत होत असते. आपला दुसरा प्रश्न आपण वाचणार आहोत मुलांनो. आपला दुसरा प्रश्न आहे तापमान मोजण्यासाठी डॅश हे एकक वापरले जाते. जेव्हा एखादं आपल्याला तापमान मोजायचं असेल मग आपल्याला ते हवेचं तापमान असेल ते किंवा एखाद्या मुलांनो शरीरातील तापमान असू दे ते आपल्याला मोजायचं. आपण प्रयोगाद्वारे मुलांना पाहिलं होतं की जे की एखादं साधं नॉर्मल पाणी आहे, थंड पाणी आहे, गरम पाणी आहे आणि एक बर्फातलं पाणी आहे आणि ते आपल्याला जर मोजायचं असेल की याच्यातलं तापमान किती आहे तर आपण काय करत आहोत तापमापीचा काय करत आहोत वापर करत आहोत. आणि मग आपण त्या प्रयोगाद्वारे आपण पाहिलं होतं. तर इथे देखील तुम्हाला दोन पर्याय दिले गेले आहेत. आपण पर्याय वाचणार आहेत की तापमान मिळवण्यासाठी डॅश हे एकक वापरले जाते की कोणत्या तुम्हाला इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो. बघा आपला पर्याय आहे तापमापी वापरले जातात का 0°C वापरले जातात. तर यापैकी आपलं योग्य उत्तर मुलांना काय असणार आहे तुम्हाला माहित आहे. बरोबर काय आहे उत्तर तापमापी हे योग्य उत्तर असणार आहे. परंतु इथे काय दिलेलं आहे चुकीचं दिलेलं आहे. त्याच्यामुळे हा इथे जो प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे चूक दाखवत आहेत त्या हे काय आहे इथेमध्ये मिस्टेक आहे. पण आपलं योग्य उत्तर तापमापी हे योग्य उत्तर असणार आहे. इथे चुकीचं दिलं गेलेलं आहे. बघा आपण इथे 0° ते इथे बरोबर दाखवणार आहेत परंतु हे काय आहे उत्तर आपलं चूक आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर काय आहे तापमापी हे तापमान मोजण्यासाठी हे एकक वापरलं जातं. आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला तिसरा प्रश्न आहे तापमापीच्या फुग्यात डॅश हा धातू वापरला जातो. तापमापीचं आपलं जर मुलांना तापमान आपल्याला जर समजायचं असेल तर आपण तापमापी वापरतो परंतु त्या तापमापीमध्ये कोणत्या प्रकारचा धातू वापरला जातो. तुम्हाला दोन पर्याय दिले गेले आहेत. एक आहे पारा, दुसरा आहे कोळसा. या दोनपैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे आपण मुलांना पाहिलं होतं स्पष्टीकरणाच्या माध्यमातून. तापमापीमध्ये कोणता धातू वापरला जातो साहजिकच आहे. कोणता आहे कोळसा वापरला जातो का. कोळसा इंधनामधून वापरला जातो. कोळसाचा वापर कशात करतात इंधनामध्ये करतात, ज्वलनासाठी त्याचा वापर केला जातो. म्हणून आपलं हे योग्य उत्तर असणार नाही. आज उत्तर आपलं चूक आहे. तापमापीच्या फुग्यामध्ये पारा हा धातू वापरला जातो हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळू लागतो आणि मग त्याचे द्रवात रूपांतर होते. याचे प्रश्न पुन्हा एकदा वाचूया. बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळू लागतो व त्याचे द्रवात रूपांतर होते. याच गोष्टीला आपण काय बोलतो मुलांनो. तुम्हाला दोन पर्याय आहेत संगणन बोलतात का विलयन बोलतात. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे बर्फाला उष्णता मिळाली की ते वितळू लागल्यावर त्याचे द्रवात रूपांतर होते. याला काय बोलणार विलयन असे आपण बोलणार आहोत. आपलं बघा मुलांना उत्तर बरोबर आहे की काय बोलणार आहोत बर्फाला उष्णता मिळाली की त्याचं काय होते द्रवामध्ये रूपांतर होते त्यालाच बोलणार संगणन बोलणार. आपण पुढे जाऊया मुलांना.
डॅश डॅश वितळून काच बनवली जाते. काय वितळून काच बनवली जाते, की कोणत्या प्रकारे म्हणजे काच बनवण्याची जी प्रोसिजर आहे, जी प्रक्रिया आहे ती कशा प्रकारची आहे ते आपण पाठाच्या माध्यमातून स्पष्टीकरणाच्या बघतून पाहिलं होतं की बघा की कशा प्रकारे काच बनवली जाते. पण तुम्हाला इथे दोन पर्याय आहेत, एक आहे मेण आणि दुसरा आहे वाळू. तर मेण पासून काच बनवली जाऊ शकते, कारण मेण म्हणजेच काय, वॅक्स आहे. पण त्याच्यापासून काय बनवलं जातं आपण पाहिलं होतं की त्याच्यापासून मेणबत्त्या बनवलं जातो, की जो थंड गोठेला जो कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्यापासून आईस्क्रीम बनवली जाते. थंड पदार्थ बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे म्हणजे आपण विविध प्रकारचे उपयोग आपण शिकलेले आहोत, की जो वायू आहे त्या वायूचा वापर आपण कशासाठी केला आहे त्याचे सर्व उपयोग आपण पाहिलेले आहेत. मी सांगितलं की काच बनवण्यासाठी कशाचा वापर केला आहे, मेणाचा का वाळूचा. तर आपण मुलांना पाहिलं होतं की काच बनवण्यासाठी आपल्याला वाळूचा वापर आपण काय करत आहोत. वाळू वितळून त्याची काय बनवली जाते, काच बनवली जाते. ज्या मोठ्या मोठ्या ग्लास असतात त्याचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सदैव वापर करत असतो. आपला पुढचा प्रश्न आहे, कापूर हा डॅश डॅश पदार्थ आहे. कापूर कसा पदार्थ आहे, कापूर हा मुळातच तो काय, तो आपण स्थायू पदार्थ आपल्याला तो दिसत आहे. मग कापूर तुम्हाला दोन पर्याय दिले आहेत, एक वायुरूप आहे का स्वप्नशील पदार्थ आहे. तर कापूर हा कसा आहे मुलांनो, की जर आपण त्याचा आपण ठेवला, आपण कपाटामध्ये कपड्याच्या ह्याच्यामध्ये ठेवला तो आपण काय होतं, त्याचं द्रवात रूपांतरण होतं, तो कशामध्ये वायुरूपात रूपांतर होतो. म्हणून तो कसा आहे, स्वप्नवलशील पदार्थ आहे मुलांनो. आणि म्हणून जसं वायुरूपात त्याचं रूपांतर होते म्हणून तो कापूरला काय बोलला जातो, तो स्वप्नवलशील हा काय आहे, तो पदार्थ आहे. म्हणून कापूर हा स्वप्नशील पदार्थ आहे, कारण त्याचे द्रवात रूपांतर होतं, तो वायुरूपात त्याचे काय होते, रूपांतर होते. आपला पुढचा प्रश्न आहे, अधिक घनता असलेला पदार्थ डॅश डॅश असतो, की अधिक ज्याची घनता जास्त आहे त्या पदार्थ अधिक डॅश डॅश आहे. कसा असणार आहे, ज्याची घनता अधिक आहे मग तो कसा असू शकतो, जड असू शकतो का हलके असू शकतो. ज्याची घनता जास्त आहे, समजा बघा आपण समजा एका पाण्यामध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये आपण काही पदार्थ टाकले, काही हलके आणि काही जड टाकले. तर आपण समजा फूल टाकलं किंवा पेन्सिल टाकलं, त्याचप्रमाणे आपण पेन्सिलचा जो भुगा असेल तो टाकला आपण, आणि मग अशा प्रकारे जे कापूस टाकलं, त्याचप्रमाणे आपण रबर बँड टाकलं, तर जे हलकं आहे ते वर तरंगणार आहे, जे जड आहे ते खाली जाणार आहे. त्याचप्रमाणे ज्याची घनता अधिक आहे त्यामुळे तो पदार्थ अधिक तो कसा असणार आहे, साहजिकच आहे मुलांनो, तो जड असणार आहे. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, मीठ रॉकेलमध्ये डॅश डॅश आहे. मीठ रॉकेलमध्ये कसं आहे, मग तुम्हाला दोन पर्याय, विद्राव्य आहे का अविद्राव्य आहे. आपण हे देखील मुलांना पाठात शिकलो होतं की विद्राव्य म्हणजे काय, अविद्राव्य म्हणजे काय, की जे पदार्थ पाण्यात मिसळतात किंवा विरघळतात त्या पदार्थांना विद्राव्य बोलतात, आणि जे मिसळत नाही, ते द्रवामध्ये मिसळत नाही, त्याला अद्रव्य बोलतात. मग आपण त्याची उदाहरणं पाहिली होती की पाण्यामध्ये मीठ मिसळतं, साखर मिसळतं, म्हणजे ते कसे आहेत, विद्राव्य पदार्थ आहेत. परंतु जे पाण्यात मिसळत नाही, जे द्रवात मिसळत नाही, ते अविद्राव्य. मग त्याची उदाहरणं कोणती आहे, रॉकेल आहे, तेल आहे. मग मीठ आणि रॉकेलमध्ये हे दोन्ही मिक्स केलं तर ते विरघळणार आहे का, तर नाही. मग तो कसा पदार्थ आहे, विद्राव्य का अविद्राव्य, तर साहजिकच आहे तो कसा आहे, अविद्राव्य पदार्थ आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, धातूच्या हातोडीने ठोकून पत्रे बनवता येतात. या गुणधर्माला डॅश डॅश म्हणतात. धातूच्या हातोडीने ठोकून काय बनवले जातात, पत्रे तयार केले जातात. मग आपण ते देखील शिकलो होतो मुलांना, की वर्धनीयता म्हणजे काय, तन्यता म्हणजे काय. आता आपण पाहणार, बघा तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहे, दोन पर्याय दिलेले आहेत, तन्यता का वर्धनीयता. तर धातूच्या हातोडीने ठोकून जेव्हा पत्रे तयार करतात त्याला काय बोलतात. आपण पाहिलं की लोखंडाचे जे लांब तारा तयार केल्या जातात त्याला काय बोलतात, तन्यता बोलतात. परंतु धातूच्या हातोडीने ठोकून जेव्हा पत्रे तयार करतात तेव्हा त्याला काय बोलतात, त्या गुणधर्माला आपण वर्धनीयता असे आपण बोलणार आहोत. म्हणून आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, आपल्या शरीराचे साधारण तापमान डॅश डॅश असते, किती असते. आपल्या शरीरातलं जे तापमान आहे, की मानवी शरीर जे आपलं शरीर आहे त्याचं तापमान किती असलं पाहिजे. तुम्हाला दोन पर्याय आहेत, 37 अंश सेल्सिअस आहे का 100 अंश सेल्सिअस आहे. त्यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, 100 अंश सेल्सिअस. हे कधी आहे मुलांना, जेव्हा पाण्याचं तापमान किंवा आपण एखादं जेव्हा पाण्याचं भांडं आपण गॅसवर गरम करायला ठेवतो आणि जेव्हा ते उकळलं जातं, जास्त प्रमाणात उकळतं, तेव्हा त्याचं तापमान 100 अंश सेल्सिअस होतं. मग हे शरीराचं तापमान असू शकत नाही. म्हणून आपलं हे उत्तर कसं असणार आहे, चूक असणार आहे. आपलं उत्तर काय आहे मुलांना, की मानवी शरीराचं जे तापमान आहे ते किती असलं पाहिजे, 37 अंश सेल्सिअस असलं पाहिजे. जर ते तापमान जास्त वाढलं तर काय होतं मुलांना, आपल्या शरीरात जेव्हा बिघाड होतो, जेव्हा आपल्याला ताप येतो, याचा अर्थ आपल्या शरीराचं तापमान वाढले, आपल्याला शरीराला हाताला काय लागतात, चटके बसतात, आपल्याला अंग गरम लागतं. मग आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर काय बोलतात मुलांना, की तुम्हाला आता
ताप आलेला आहे, मग तो ताप किती असतो, 101 असतो, 102 असतो, पण आपलं सर्वसाधारण तापमान हे किती असलं पाहिजे, 37°C असलं पाहिजे. त्याच्या बाहेर जरी गेलं तरी आपल्याला त्याचा त्रास होतो, आणि त्याच्या जर कमी जरी असेल तरी देखील आपल्याला काय होते, त्रास होतो. मग अशा प्रकारे आपल्याला आपल्या शरीराचं तापमान हे नियंत्रित ठेवणं हे गरजेचं आहे. म्हणून आपल्या इथे योग्य उत्तर असणारे, आपल्या शरीराचे साधारण तापमान हे किती आहे, 37°C आपले तापमान असणार आहे. आता आपण पाहिलं मुलांनो की सरावाच्या माध्यमातून आपण प्रश्न उत्तर पाहिली आहेत. आता आपण खेळाच्या माध्यमातून प्रश्न उत्तर बघणार आहोत की खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते पाहूया. मुलांना आपल्या खेळाच्या माध्यमातून आपण प्रश्न पाहणार आहोत की ते कोणते प्रश्न आहेत ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करू. इथे तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. आपला पहिला प्रश्न आहे, एखादा पदार्थ त्यात घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थास किती विरोध करतो यावरून त्या पदार्थाचे काय कळत आहे. आपल्याला 4 पर्याय आहेत. ठिसूळपणा आहे, कठीणपणा आहे, विद्राव्यता आहे आणि स्थितिस्थापकता आहे. तर यापैकी स्थितिस्थापकता म्हणजे काय की ज्या ठिकाणी तो स्थिर आहे, त्याची जागा बदलत नाही, तो स्थितिस्थापकता आहे. विद्राव्यता म्हणजे आपण पाहिलं आहे मुलांना की विद्राव्यता म्हणजे जो पदार्थ पाण्यात विरघळतो त्याला विद्राव्यता बोलतात, जो विरघळत नाही त्याला अविद्राव्य बोलतात. त्याच्यामुळे त्याचा काही संबंध नाही. ठिसूळपणा म्हणजे आपण बोलू शकतो की मुलांना जसं रबर आहे, मुलांना खडू आहे, चॉक आहे, काय करू शकतात ते आपण ठिसूळ आहे. जे चॉक आहे तो काय होतो, आपला ठिसूळ आहे, तो आपण हाताने स्मॅश करू शकतो, त्याच्यामुळे ठिसूळ त्याच्यामध्ये येत नाही. त्याचप्रमाणे पान आहे, फूल आहे, ते कसं आहे आपण स्मॅश करू शकतो. मग एखादा पदार्थ जो घुसणारा किती विरोध करू शकतो, म्हणजे 2 लोखंडाचे पदार्थ आहेत, एक खीळ आहे आणि एक काय आहे, हातोडा आहे. तो काय आहे, दोन्ही लोखंडापासून बनलेले आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही कसे आहेत, कठीणपणा आहे. आणि म्हणून आपलं योग्य उत्तर काय असणार आहे की कठीणपणा हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. एखादा पदार्थ घुसणाऱ्या पदार्थाचा किती विरोध करतो त्याच्यावर त्याचा काय करतो, आपल्याला कठीणपणा समजण्यास येतो. आपला दुसरा प्रश्न पाहणार आहोत, काच, काही प्रकारचे प्लास्टिक, स्वच्छ पाणी व हवा हे पदार्थ डॅश डॅश हा गुणधर्म दाखवतात. काच व काही प्रकारचे प्लास्टिक व स्वच्छ पाणी हे कोणत्या प्रकारचे गुणधर्म दाखवतात. तुम्हाला 4 पर्याय आहेत. घनता दाखवतात, विद्राव्यता दाखवतात, प्रवाहिता दाखवतात की पारदर्शकता दाखवतात. इथे तुम्हाला काय सांगितलंय की की त्याचा पदार्थाचा कोणता गुणधर्म आहे, की आपण शिकलोय पदार्थाचे गुणधर्म कोणते आहेत आपण शिकलेलो आहोत. मग घनता म्हणजे जो पदार्थ त्याची घनता जास्त आहे त्यामुळे तो पदार्थ जास्त कसा असू शकतो, जड असू शकतो, आपण घनतेमध्ये शिकलो आहोत. विद्राव्यता म्हणजे जो पदार्थ पाण्यात विरघळतो, जे द्रवात विरघळतो त्या पदार्थांना विद्राव्यता बोलतात, त्यामुळे याचा संबंध नाही. म्हणून प्रवाहिता म्हणजे जे द्रव पदार्थ आहेत, या प्रकारे पाणी आहे, तेल आहे, रॉकेल आहे, हे काय आहे, जर आपण जमिनीवरच्या पृष्ठभागावर सांडले तर ते काय होतात, प्रवाहाच्या दिशेने जातात, म्हणून ते प्रवाहित असतात. मग इथे तोही संबंध नाही. म्हणजेच इथे काय आहे, काच आणि प्लास्टिक आहे, स्वच्छ पाणी आहे, हे कसे आहे, पारदर्शकता आहे. आपण पलीकडच्या वस्तू आपण सहजपणे पाहू शकतो, म्हणून त्याच्यामध्ये पारदर्शकता हा गुणधर्म दिसून येतो. म्हणून आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, पारदर्शकता हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, धातूंना खेचून त्याच्या तारा तयार करता येतात, या धातूला डॅश डॅश म्हणतात. की त्या धातूंना खेचून त्याच्या तारा तयार केल्या जातात. मग त्या कोणत्या प्रकारचा आपण त्याला गुणधर्म आहे म्हणून त्याच्यामध्ये मग पहिला आहे तन्यता, दुसरा आहे उष्णता वाहक, तिसरा आहे विद्युत वाहकता आणि चौथा आहे वर्धनीयता आहे. आपण पाहिलं होतं मुलांना की धातूंना खेचून त्याच्या काय केल्या जातात, तारा तयार केल्या जातात. मग त्या तारा कोणत्या असू शकतात मुलांना, ॲल्युमिनियमच्या असू शकतात, त्याचप्रमाणे तांब्याच्या असू शकतात, त्याचप्रमाणे मुलांना आपण प्लॅटिनियमचे असू शकतात, सोन्याचे असू शकतात, चांदीचे असू शकतात. मग त्यांना खेचून त्याच्या तयार केल्या जातात आणि आपल्याला ज्या कामासाठी त्या उपयोगाच्या आहे त्या कामासाठी त्याचा वापर केला जातो. पण त्याआधी आपण पाहणार की त्याचा तो गुणधर्म कोणता आहे, त्या प्रकाराला काय बोललं जातं, वर्धनीयता बोललं जातं का, की धातूंना ठोकून त्याचे पत्र तयार केले जाते त्यांना वर्धनीयता बोलतात. विद्युत वाहक म्हणजे ज्याच्यामधून विद्युतचं वहन होतं, म्हणजे इलेक्ट्रिसिटी जे आपण बोलू शकतो, म्हणजे आपण बोलू शकतो विजेचा प्रवाह ज्याच्यामधून होतो त्याला विद्युत वाहकता बोलतात, त्यामुळे त्याचाही याचा संबंध नाहीये. उष्णता वाहक ज्याच्या उष्णताचं वहन करणारे जे धातू आहेत हर प्रकारचे, म्हणजे आपण बोलू शकतो लोह आहे, तांबा आहे, पितळ आहे, ते काय आहे, उष्णतेचं वहन करणारे आहेत, म्हणून तो याचा संबंध नाही. धातूंना खेचून त्याच्या तारा तयार, मग त्याला काय बोललं जातं, तन्यता बोललं जातं. हा आपलं योग्य उत्तर असणार आहे की धातूंना काय केलं जातं, खेचून त्याच्या तारा बनवल्या जातात, त्या प्रकाराला काय बोलतात, तन्यता असं बोलले जातं. आणि म्हणून आपलं योग्य उत्तरावर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला चौथा प्रश्न आहे मुलांनो, पदार्थ गरम होताना ज्या तापमानाला त्याचे उत्कलन होते व त्याच तापमानाला ते थंड होते. एखादं पाणी समजा आपण पाण्याचा टोप आपण गॅसवर ठेवला आणि त्याचं आपण खूप प्रमाणामध्ये आपण त्याला गरम करणं म्हणजे त्याचं उत्कलन करणं आहे आणि तितक्याच प्रमाणात म्हणजे ते थंड देखील करण्यात, या प्रक्रियेला आपण काय बोलणार आहोत. आपल्याला 4 पर्याय आहेत, गोठण, संप्लवन,
उत्कलन का संघनन. तर या चारपैकी आपल्याला काय आपलं योग्य उत्तर असणार आहे की पदार्थ जेव्हा गरम होतो आणि तो खूप गरम झाल्यानंतर पुन्हा तितकेच जो काय आपण थंड केला जातो, त्याचे तापमान आपण थंड करतो, त्याला काय म्हणणार, संघनन बोलणार. म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी डायडासचा उपयोग करतात. आईस्क्रीम आपल्याला थंड ठेवायची असेल तर आपण काय करणार पाहिजे की कोणता पदार्थ आपण त्याच्यामध्ये उपयोग करतो. आपण पर्याय वाचून घेऊया. गोठलेला कार्बन डायऑक्साईड, नुसता कार्बन डायऑक्साईड, साधारण नायट्रोजन का बर्फ. आता बघा इथे 4 प्रकार दिलेले आहेत, 4 तुम्हाला ऑप्शन आहे, 4 पर्याय आहेत. आईस्क्रीम तयार करताना किंवा ते थंड ठेवायचं आहे तर आपण कोणत्या गोष्टीचा वापर करत आहोत. बर्फाचा आपण वापर करतो, पदार्थ थंड करण्यासाठी आपण त्याचा वापर करत आहोत. नायट्रोजनचा आपण वापर करत नाही. व नायट्रोजनचा वापर काय करत आहोत मुलांनो की आपण त्याचा देखील आपण वापर करत असतो. त्यामुळे नायट्रोजनचा याच्यामध्ये आईस्क्रीम तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जात नाही. म्हणजे उत्तर रॉंग आहे. कार्बन डायऑक्साईड वायू काय करतं की वनस्पती स्वतः तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. परंतु गोठवलेलं जर करायचं असेल आईस्क्रीम आणि ते थंड ठेवण्यासाठी आपल्याला गोठवलेला कार्बन डायऑक्साईडचा वापर करावा लागतो. म्हणून आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, गोठवलेला कार्बन डायऑक्साईड हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती अवस्था पदार्थात आढळत नाही. तुम्हाला 4 पर्याय दिले गेले की त्याच्यामध्ये ते पदार्थामध्ये काय सांगितले की आपल्याला काय नाहीये, तो पदार्थाची अवस्था नाही आहे. पर्याय वाचूया. हवा आहे, वायू आहे, स्थायू आहे, द्रव आहे. तर यापैकी 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे, पुढीलपैकी कोणती अवस्था ही पदार्थात आढळत नाही. तर साहजिक असे हवा काय आहे, आढळत नाही. स्थायू, द्रव, वायू हे पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. यापैकी जो ऑप्शन आहे हवा, हे हवा काय आहे, नैसर्गिक आहे. त्याच्यामुळे हवा हा पदार्थामध्ये आढळत नाही. म्हणून आपलं योग्य उत्तरावर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता पदार्थ आपला पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता पदार्थ सप्लवनशील आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. पर्याय वाचून घ्या. खोबरेल तेल, वाळू, आयोडीन का पॅराफिन वॅक्स म्हणजे मेण. आता यापैकी कोणता पदार्थ सप्लवनशील आहे. तर बघा आपण पाहणार आहोत की जे पॅराफिन वॅक्स मेण हे काय आहे मुलांनो की ज्याच्यापासून मेणबत्ती तयार केली जाते. त्याच्यामुळे सप्लवनशीलचा त्याचा संबंध नाहीये. त्याचप्रमाणे इथे वाळू आहे, वाळूपासून काच तयार केली जाते. खोबरेल तेल हे देखील काय आहे मुलांनो, द्रव पदार्थामध्ये मोडते. त्याच्यामुळे जो आपलं उत्तर असणार आहे तो काय आहे, आयोडीन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर काय आहे, आपला जो पदार्थ कोणता आहे, पुढीलपैकी पदार्थ कोणता आहे, आयोडीन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणून योग्य उत्तरावर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, सर्व वायूंना स्वतःचा डॅश डॅश नसतो. बघा इथे काय दिले, सर्व वायूंना स्वतःचा डॅश डॅश नसतो. काय आहे, आपले 4 पर्याय आहेत. आकारमान आहे, वायू आहे, आकारमान आहे, दाब आहे, आकार आहे आणि उपलब्ध जागा आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे, सर्व वायूंना स्वतःचा काय नसतो. मी आधी सांगितलं की वायुरूप पदार्थ आणि जे द्रवरूप पदार्थ आहे त्यांना स्वतःचा आकार नसतो. ते उपलब्ध जागा तयार करतात आणि ज्या आकारात त्यांना टाकलं जातं, ज्या शेपमध्ये त्यांना बॉटलमध्ये टाकलं तर बॉटलचा आकार घेणार. तुम्ही कोणताही ज्या आकारामध्ये टाकलं तो आकार घेणार. आणि म्हणून सर्व वायूंना स्वतःचा काय नसतो, आकार नसतो. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला प्रश्न 9 आहे, तंबोरा, वीणा, सतार, घंटा हे सर्व उदाहरणं वरून धातूचा डॅश डॅश हा गुणधर्म आपल्याला लक्षात येतो. कोणता गुणधर्म लक्षात येतो, चकाकी आहे, उष्णता वाहक आहे, नादमयता आहे का स्थिती सापकता आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय, स्थिती सापकता म्हणजे काय की जिथे एका ठिकाणी आपण स्थिरता आहे, ज्याच्यामध्ये बदल होत नाही त्याला स्थिती सापकता म्हणणार. नादमयता म्हणजे काय, ज्याच्यातून आवाज केला जातो, वेगवेगळ्या प्रकारचे लय, सूर, ताल निघले जातात, त्याला नादमयता बोलणार. उष्णता वाहक, ज्याच्यातून उष्णतेचं वहन केलं जातं, ज्या धातूचं उष्णतेचं वहन होतं ते एकच जागा उष्ण नव्हता, ती पूर्ण ती जागा व्यापते, त्याला उष्णतेचं वहन बोलणार. चकाकी म्हणजे एक ब्राईटनेस पण येतो की ज्या धातूला ब्राईटनेस पण आहे, म्हणजे सोनं आणि चांदी हे कशी आहे, चकाकणारी आहे. परंतु त्याचा इथे संबंध नाही. म्हणून राहिलं काय मुलांना, नादमयता म्हणजेच काही आपलं योग्य उत्तर असणे की ज्याच्यामधून ताल, सूर, लय बाहेर पडतात. तो तंबुरा, वीणा, सितार आणि घंटा याच्यामधून काय पडतं, पडलेलं असं. म्हणून आपलं योग्य उत्तर काय आहे, नादमयता. म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा पाण्याचा उत्कलनांक आहे. काय आहे पाण्याचा उत्कलनांक, आपण पाहिलेलं आहे. मग आपण पर्याय वाचून घेऊया. 0°C, दुसरं आहे 100°C, तिसरं आहे 40°C. सांगता येत नाही. हे 4 पर्याय आहे. सांगता येत नाही असं असू शकतं का, की आपल्याला निश्चितच सांगता येत आहे, कारण आपण पाठामध्ये
शिकलेलो आहोत की त्याचा पाण्याचं उत्कलन किती आहे. आता इथे 40°C पाठामध्ये कुठेही आलेले नाही म्हणून उत्तर रॉंग आहे, हे रॉंग आहे. आता इथे 0°C सांगितलेलं आहे की 0° असू शकतं का, तर नाही. जर पाण्याचं तापमान आहे, मग 0°C कधी आहे की जे आपण फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा 0°, आणि फ्रीजरमध्ये ठेवतो तेव्हा -18°C असतं. म्हणून आपलं इथे जे उत्तर आहे मुलांना काय असणार आहे की जेव्हा आपण पाण्याला गरम करतो, जेव्हा खूप उकळवतो तेव्हा ते पाणी कसं असतं 100°C हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. अशा प्रकारे मुलांना आपण खेळाच्या माध्यमातून काय केले आहेत, प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत.